नमस्कार विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे प्रफुल्ल पवार अकॅडमी या यूट्यूब चॅनलला. तर राज्यामध्ये महसूल सेवक म्हणजेच कोतवालाची भरती होत आहे आणि कोतवालाची भरती 100-200 पदांची नाही, तर तब्बल 2912 पदांची म्हणजे 2912 पदं भरली जाणार आहे. आणि मला तरी असं वाटते की स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी याच्यासाठी पात्र होतो, कारण की याच्यासाठी साधारणतः चौथी कुठं 10वा वर्ग मागटलेला आहे, पण असं कोणीच नाही आहे 10व्या वर्ग पास नाही आहे जे स्पर्धा परीक्षामध्ये आलेलं पोरग आहे. विनंती आहे माझी मित्रांनो, याची पूर्ण पात्रता काय लागते, याला पगार किती मिळतो, याची वयोमर्यादा किती आहे, याचा अभ्यासक्रम काय, संपूर्ण माहिती तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर माझे मित्रांनो, ही गोष्ट नेमकं खरंच आहे का बा, जाहिरात येणार आहे का, तर त्या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला इथं सांगेल. तर एक विनंती आहे, फक्त काही मिनिट थांबा, इथं आपल्याला मी दाखवणार आहे. जसं तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात, हे 19 ऑगस्ट 2026 ची तारीख आहे. दोन्हीकडे एकच गोष्टी आहेत. महसूल सेवक पदभरती 2026 च्या बाबत म्हटलेलं आहे. उपरोक्त विषयांकित प्रकरणी राज्यातील 31 मे 2026 पर्यंत रिक्त असलेल्या 2912 इतक्या महसूल सेवकांची रिक्त पदे भरण्यासाठी एक विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिलेली आहे. त्या अनुषंगाने कळविण्यात येते की उक्त संदर्भ 1 मधील शासन निर्णयात नमूद महसूल सेवक म्हणजे ज्याला आपण कोतवाल म्हणतो, भरतीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अथवा त्यांनी नामनिर्देश केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती मार्फत, इथंच क्लिअर झालं, तुमची भरती TCS, IBPS, तुम्ही म्हणसान MPSC कशाही मार्फत न होता ही भरती कशा मार्फत होणार आहे, तुमची जिल्हा निवड समिती मार्फत भरती होणार आहे. आणि यामध्ये 229 पदांची भरती प्रक्रिया त्वरित करण्यात यावी. सोबत जोडलेल्या जिल्हानिहाय रिक्त पदांच्या विवरणात पत्रातून वरील प्रमाणे कोतवालांची पदे भरताना संदर्भाधीन येथील शासन निर्णयाचे सुधारणा तरतुदींचे काटेकोरपणे पालन करून त्याचप्रमाणे कोतवालांची पदे भरली जातील याची दक्षता निवड समितीने घ्यावी. तसेच सदरची पदभरती प्रक्रिया 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पार पाडली जाईल याची सुद्धा दक्षता घ्यावी. तुमची इथं लक्षात आलं काय, 30 नोव्हेंबर 2026 च्या आधी भरती प्रक्रिया संपवायची आहे. साधारणतः फक्त 90 दिवस आपल्याकडे बाकी आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि माझे मित्रांनो, ह्याच्यासाठी साधारणतः चौथी पास असते. किती? चौथी पास. कुठं कुठं 10वी पास सुद्धा मागल्या जाते. असं आहे की प्रत्येक पोरगा, मी म्हणतो की स्पर्धा परीक्षेला या गोष्टीसाठी पात्र आहेत. त्याच्या पगारावरती बोलूया. त्याच्या संदर्भात माझे मित्रांनो, ही आणखी एक पेपरला आलेली बातमी आहे. आता हे सुद्धा तेच आहे. इथं विभाग वाईज वॅकन्सी दिलेल्या आहेत, कोण्या विभागात किती जागा भरल्या जाणार आहे. माझ्या मित्रांनो, याच्यामध्ये पात्रता सांगायची झाली तर 18 वर्ष ते 40 वर्षाच्या दरम्यान व्यक्ती इथं फॉर्म भरू शकतो. कमीत कमी 18, जास्तीत जास्त 40. सोबतच माझे मित्रांनो, चौथी पास किंवा आपण म्हणतो 10वी पास अजून अधिकृतरित्या जाहिरात आल्यानंतर आपण तिथं फायनली विचार करणार आहोत. एवढं क्लिअर झालं. याच्यासाठी पगार जो दिला जातो माझे मित्रांनो, जो पगार दिला जातो तो पगार असतो 15,000 रुपये फिक्स पेमेंट. ठीक आहे, 15,000 रुपये महिना पेमेंट दिला आणि याच्यामधून प्रमोशन होते. महसूल विभागातलं गाव पातळीवर काम करणारं 100% जे कनिष्ठ पातळीवर काम करणार म्हणू शकतो आपण, तर ते आहेत कोतवाल, ज्याला नवीन नाव आहे महसूल सेवक, जो तलाट्याच्या दप्तरामध्ये त्यांच्या कामामध्ये त्यांना मदत करत असतो. तर अशा प्रकारे माझे मित्रांनो, हे तुम्हाला क्लिअरली समजलं असेल की राज्यामध्ये 2912 पद रिक्त आहेत आणि त्याची भरती प्रक्रिया होत आहे. आता याच्यापेक्षा आणखी एक महत्वाचं काय माहिती का आपल्याला माझ्या मित्रांनो, इथं जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल, तर महसूल व वन विभाग नेमकं कोणत्या जिल्ह्यात किती जागा रिक्त आहेत, किती जागा आहेत ते पाहूया आपण. 19 ऑगस्टचं तेच परिपत्रक आहे जे आपण याच्या आधी वाचलेलं होतं. तर तुम्ही जर कधी स्क्रीनवरती पाहाल व्यवस्थित तर तुमच्या इथं लक्षात येईल. माझ्या मित्रांनो, इथं संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरमध्ये 500 पदं मंजूर आहेत, 217 भरलेली आहेत आणि 283 रिक्त आहेत एका जिल्ह्यामध्ये. जालना जिल्ह्यामध्ये 47 रिक्त आहेत. परभणीमध्ये 300, परभणीमध्ये जे रिक्त आहेत ते माझ्या मित्रांनो असणार आहे परभणीमध्ये. ठीक आहे, परभणीमध्ये 64, हिंगोलीमध्ये 45, नांदेडमध्ये 78, बीडमध्ये 71, लातूरमध्ये 62, धाराशिवमध्ये 35, धाराशिवमध्ये टोटल छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 685 पद हे रिक्त आहेत. यानंतर पुढे पहा,
दुसरा विभाग पाहू आपण. नागपूर विभागामध्ये नागपूर जिल्ह्याला 115 पद आहेत रिक्त. वर्ध्यात 46, भंडारा 58, गोंदिया 39, चंद्रपूर 76, गडचिरोली 70. एकूण नागपूर विभागामध्ये 404 पदांची भरती होत आहे. याचबरोबर अमरावती विभागामध्ये अमरावती स्वतः 84 पदांची भरती, अकोल्यामध्ये 80, वाशिममध्ये 41, बुलढाण्यात 85, यवतमाळमध्ये 108. त्याचबरोबर पुणे विभागामध्ये 149 पुणे स्वतः जिल्हा, सातारामध्ये 91, सांगली आहेत 67, सोलापूर 114, कोल्हापूर 107. आणि माझे मित्रांनो यानंतर इथं टोटल जो पुणे विभाग आहे 528 पदांची भरती होत आहे. नाशिक विभागामध्ये नाशिक जिल्ह्याला 149, धुळ्याला 47, नंदुरबारला 45, त्यानंतर जळगावला 76, 86, अहिल्यानगरला 101. टोटल नाशिक विभागामध्ये 428 पदांची भरती. आता कोकण विभाग पहा. मुंबई उपनगरमध्ये 13 पदांची भरती होईल, ठाण्यामध्ये 108 होईल, पालघरमध्ये 123, रायगडमध्ये 119, रत्नागिरीमध्ये 64, सिंधुदुर्गमध्ये 42. एकूण 469 पदांची भरती होणार आहे. टोटल 2912 पदं आहेत. आता याच्या संदर्भात पात्रता तुम्हाला माहिती आहे 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान तुम्ही फॉर्म भरू शकता. 10वी पास कमीत कमी आपण एक्झॅक्टली आलेली नाही अजून, समजून घ्या 10वी पास असेल तरी तुम्ही सर्व लोक अप्लाय करू शकतात. याच्यासाठी अभ्यासक्रम काय असतो तर माझ्या मित्रांनो त्या अभ्यासक्रमावरती सुद्धा आपण थोडंसं बोलूया. तर जसं तुम्ही स्क्रीनवरती पाहतात तर याच्यामध्ये 3 प्रकारचा 4 अभ्यासक्रम आहेत. मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, गणित आणि जिल्हा विशेष माहिती तुम्हाला विचारलं जाते. हा झाला अभ्यासक्रमाच्या संदर्भात. या पोरांच्या मागणीचा आपण विचार करून पीपी अकॅडमी ऍप्लिकेशनला ऍप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. कोतवाल भरती ज्याला आपण महसूल सेवक भरती म्हणतो तर पीपी अकॅडमी मिशन 29/12 ही बॅच आणलेली आहे. आणि ही बॅच माझ्या मित्रांनो ऍप्लिकेशनला पेड कोर्स आहे एवढं लक्षात घ्या. ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. बॅचची फी 399 रुपये पर सब्जेक्ट, 100 रुपये पडतो तुम्हाला फक्त. जर कधी विचार केला तर महाराष्ट्रात एवढं स्वस्त तुम्हाला कुठंच भेटणार नाही. 6 महिन्याची जी वैधता दिलेली आहे. चुकूनही 6 महिन्यात भरती कंप्लीट झाली, भरती तर ही 30 नोव्हेंबरच्या आधीच कंप्लीट करायची आहे कंडिशन, पण झाली नाही तर तुम्हाला ती व्हॅलिडिटी वाढून देईल, काळजी करू नका. यासाठी माझे मित्रांनो आपल्याला जो काही पेड कंटेंट लागतो म्हणजे आपण म्हणू शकतो बॅच आहेत, अंकगणित आहे, बुद्धिमत्ता आहे, त्याचबरोबर सामान्य ज्ञान आहे, मराठी व्याकरण आहे, जिल्हा विशेष आहे. 36ही जिल्ह्याचे मी डेटा इथं घेणार आहे आणि माझ्या मित्रांनो मी स्वतः शिकवतोय. आणि ऍप्लिकेशनला डाउनलोड करून घ्या. तिथं मी लाईव्ह लेक्चर जे रेकॉर्डेड लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे तिथे रेकॉर्डेड लेक्चर अवेलेबल करणं चालू झाले आहेत. लाईव्ह लेक्चर डेलीचे होत आहेत. आता राहिलेली गोष्ट आहे तिथं काही फ्री डेमो लेक्चर दिलेले आहेत, त्यासाठी तुम्हाला कुठलाही चार्ज लागत नाही. ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या, फ्री लेक्चर्स पाहून घ्या, आवडलं तर घ्या, नंतर नका नाही तर नका घेऊ. याबरोबर मी याच्यासोबत काय देईल माझे मित्रांनो, याबरोबर मी आपल्याला 2500 प्रश्नांचा अतिरिक्त सराव देणार आहे. 2500 प्रश्नांचा PYQ बेसिसवर सराव देणार आहे. प्रत्येक क्लासवर आधारित तर PYQ घेतोच मी, पण 2500 प्रश्न मी संभाव्य प्रश्न म्हणू शकतो, परीक्षेत विचारले जाणारे कोर टॉपिकवर अनुसरून प्रश्नांचा सराव PDF तुम्हाला अवेलेबल करून देईल, त्यावरती तुम्ही वाचू शकता. 100 रुपये पर सब्जेक्ट, त्याच्यामध्येही माझे मित्रांनो 2500 प्रश्न सुद्धा फ्री आहे. आणि ही ऑफर फक्त काही दिवसासाठी आहे. 999 रुपयाची तशी ऍक्च्युअल प्राइस आहे. 399 रुपयामध्ये 100 रुपये पर सब्जेक्ट आपल्याला अवेलेबल होत आहे. एवढं कुठंच नाही, कुठं 500-500 रुपये टेस्ट सिरीजची फी असते. म्हणून विनंती आहे तुम्ही या गोष्टीला जॉईन करून घ्या. कुठल्याही पद्धतीची अडचण असेल नक्की आमच्याशी संपर्क करा, स्क्रीनवरती दिलेला नंबर आहे. ओके, तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला. कोतवाल भरतीच्या पेड बॅचमध्ये नक्की या आणि आपण याच्या संदर्भात युट्यूबला क्लासेस सुद्धा घेऊ. जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय.